अरे बैठो इथे बैठ काय पण तू मला अंगुराचा तुला मला सगळ्यांना बुवा पण बुवानं बाकी माठं पिठं सगळं शिकवलं. तुमचं आहे म्हणून बाबूला लपवून ठेवू नका. तुमचा बाबू आहे तो मला माहिती, पण बाबू उतरलाय का नाही, कशा कशा तलवारी मारायला शिकतोय का नाही. मग शिवाजीराजे संभाजीराजे कसे घडले तेव्हा जिजाबाई म्हणाल्या माझा बाबू आहे त्याला लागल नाही ना. पण तुम्ही पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे मला, बरोबर का नाही. मग बाबू माटा बिटा कशी बाबूला दिसली ना, मला तुला एवढा बाबूला समजत नाही. बाबू जरा मला तुला आणि ते कसं आहे तू अंगुराचा मी तू शेरणी शिकारी मी बाबडा ससा तू शेरणी शिकारी मी बाबडा ससा तरी पैज लावतोस घे जवा तुला बुवा तर मला बघत पण नव्हता, जेव्हा तुला पाहतो मी इथे समोर बसते. बुवा कोणाला पाहतो का मला माहिती, आणि बुवाने आधीच एक्सेप्ट केलं, आधीच रणात हात टेकले. काय बोलून तू शेरणी शिकारी मी भाबडा ससा. म्हणजे बुवा भाबडा ससा आहे हे मित्रा भाबडा ससा आहे हे त्यांनी पहिलाच मान्य केलं. आणि असो बघा त्यांच्या परीने त्यांनी बारी केली आणि चांगली बारी केली. जोरदार टाळ्या उडवल्या तुमच्या बाबूसाठी. तुमच्या सर्वांच्या बाबूंनी साधू नाही लावला, चांगली बारी उत्कृष्ट केली. पहिला अटेम्प्ट नसून सुद्धा सुंदर पहिली पलट पहिली नसेल केली असतील त्यांनी आधी बाऱ्या, पण माझ्यासोबत पहिली बारी आहे. बहुत सुंदर बारी केला. सुराचं इथे तिथे झालं ते काही मी एवढं नाही गृहीत धरत आहे. पहिली गोष्ट तुम्ही तुरेवाले आहात, तुरेवाले आहात बरोबर की नाही. सत्यवान शिंदे शाहीर तुरेवाले बरोबर. ठेवली की तुरा कुठला आहे, तुरा पाहिजे ना डोक्यावर, तुरा पाहिजे का नको तुरेवाल्याच्या. आणि साडी टोपी तरी आमच्याकडे आहे आमच्या संदेश म्युझिकलची ही बघायची. देव काय सॉरी देव काय ते आधी शिकून चला तुमचा गुरु पण असाच. आणि मग बोलायचो माझ्या गुरुवर येते, गुरुवर येते. अरे थांब रे जरा, तुला दिसता गुरुवर येते, गुरुवर येते. तुझा पण हात ढोलकीवर जातो, ढोलकीवर जातो. जरा गप, दुसरी बारी आहे बरोबर का नाही. भेंडी भेंडी कशी शिरा चालून चालून फिरत होती. एक गीत आणलं होतं आदरांजलीचं गाणे, कारण बुवाचं मला वाटतं त्याच्या बाजूला दुसरं लिहायला लागतंय का काय श्रद्धा लिहिते. बुवा चांगली बारी करता, जरा गुरुचं पण आहे. आता तुम्ही म्हणाल गुरु 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 गुरु, अरे गुरु का, तर तुम्हाला घडवणारा गुरुच आहे ना. मला घडवणारे माझे गुरु, तुम्हाला घडवणारे तुमचे गुरु. पुढे जाऊया. बुवा मला म्हणतात की बुवानी स्तवन केलं, ज्यांना स्मरितो मी सांग जसं काल उभे पाठीशी माझे महाकाल. हो हो वाव हो, तुमच्या पाठी पुढं वरती खाली सगळीकडे महाकाल असू देतो. पण तुझ्या गुरुला आणि तुला पण पुरून लक्षात ठेव.
गवळणीकडे डायरेक्ट हात घालूया बुवाच्या बुवाच्या मराठी शब्द आहे, मराठी भाषा आहे. बुवाच्या आलं म्हणजे बुवाच्या गवळणीला हात घालूया असं. तर बुवा म्हणतात बाईची पाठी लय मोठी आहे, माझी छोटी आहे. मला तर वाटतं याच्याकडे पाठीच नाही आणि पुढं पण नाही. मला तर वाटतं या बुवाकडे पाठीच नाही. आहे, आहे. हो काय, हो काय. तर बुवा त्या पाठीवरती खडू घ्या. आता तो कोणाचा घ्यायचा ते तुम्हाला कळलंच असेल. तर त्या खडू फिरवा. पहिला ओ आ ई डायरेक्ट ते खोडून जाऊन माठ 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 गिरू नका. नाहीतर तुमचं तुम्ही पण माठ माठ होत जातात, लक्षात ठेवा. आणि मग तुमची पण वाट वाट लागत जातात. आणि म्हणून प्रेम करायचं असेल तर इथं कशाला मला म्हणतात प्रेम करायचं तर इथं कशाला आलीस, म्हणजे तुम्ही काय मला मारायला आले होय? मला म्हणतात प्रेम करायचं तर इथं. अरे तू कृष्ण, तू कन्हैया, तू कान्हा, तू गिरधारी श्री हरी, माझ्या जीवाचा हरी. मग तुझ्यावर प्रेम नाही करू तर काय करू बोल? क्या करू तेरे ऊपर बोल? प्रेम नाही तर गेम करू तुझा? प्रेम नाही पाहिजे मग गेम पाहिजे? काय बोलायचं असो. मग पुढं माकाल बॉसमध्ये ते सगळं झालं. कोकवाची डायरेक्ट जाऊन गच्च भरलेला माल का चढताना कुठली ती चाल होती यांची तुझ्याकडे बघून कसं तरी वाटते. असं एखादा बोलणारा का बाकीचे घरात बसून नुसते भाकऱ्याच खाणार आहे, पण विहिरीवर जाणारे पाणी भरून आणणारे आमच्या बायकाच आहेत. मग ती राधा पण जाते, त्या गवळणी पण जातात, त्या माठ दया दुधाचे घेऊन जातात. एवढा लांबचा प्रवास करून त्या मथुरेच्या नगरीत बाजार करायला जातात. मग जर तू येतोस ना काना, तू एवढा म्हणतोस ना तुझ्या दोन दुधाच्या माठाचं ओझ सांग तुला सावरतंय काय? तू एवढूसा आहेस काय ना, एवढूसा आहेस आणि कसा आहेस तो लोकांनी बघितलेला. मी भाकल भाकल नेहमी म्हणायचे कोव्या कोव्या जॅकेटवर जॅकेट जॅकेटवर जॅकेटवर. तेव्हा कुठे हे दिसणार. असो अंगावरती अंगावर मला बोलायचं नाही, पण एक आठवलं म्हणून आपलं बोललंय. आपण विषय घेतली हे सांगतील बुवा तुम्हाला कोव्या बोलली ना, तुम्हाला कोव्या बोलली. हे म्हणजे कसं आहे माहिती, हागलं मुक्त
पिढीला मेल्या तुला वाचन झेपल माझे अध्यक्ष संजय हरिश्चंद्र खरात यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. तर महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात, कारण आता माझ्याकडे 20 मिनिटं आहेत मंडळाच्या सांगण्यानुसार. 20 मिनिटात बारी करायची. बुवांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. काय वाजवू नका. बुवांनी सांगितलं त्याची उंची अंदाजे 70 फूट होती. शमी वृक्ष आणि त्यानंतर त्यांनी पुढचं उत्तर दिलं. बुवा हेच तंतोतंत उत्तर तुमच्या गुरूंनी रत्नाकर महाकाळ बुवांनी सुद्धा मला दिलं होतं. आणि त्यावेळी एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा मी त्यांचं उत्तर नाकारलं, कारण की ते उत्तर सत्य नाहीये. आज रणात येऊन सुद्धा अर्थात तुमचे गुरु आहेत ते तुम्हाला सांगणार, परंतु बुवा हे उत्तर साफ चुकीचं आहे. अजून थोडासा अभ्यास करा आणि उत्तराच्या दिशेकडे वळा आणि व्यवस्थित उत्तर द्या, परिपूर्ण उत्तर द्या. हेच तुम्हाला सांगायच्या नंतर प्रश्न तुमचा. जसं तुम्ही प्रयत्न केला तसा मी देखील प्रयत्न केला. बघूया. तर तुमचा विषय होता की भीमाबरोबर एक मल्लयोद्ध्याचं मल्लयुद्ध झालं. त्यावेळी त्याच्या माराने भीमाला आलेलं कुबड हे नष्ट झाले. तर त्या मल्लयोद्ध्याचे नाव काय? तर बुवा श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत या ग्रंथाच्या एका आवृत्तीत स्पष्ट उल्लेख आहे की भीम कुबडा आणि 8 ठिकाणी वाकडा होता आणि ज्या योद्ध्यासोबत त्याचे मल्लयुद्ध झाले होते त्या योद्ध्याचं नाव कुलशेखर अर्थात कुलीखेर असं आहे. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर पटलं तर नक्कीच सांगा, अन्यथा आम्ही अजून प्रयत्न करू. ठीक आहे. आता पुन्हा जर असं झालं, आता असं जरा बुवांकडे जरा असं वळून. तर बुवा म्हणतात पुढे बुवानी नंतर मला वाटतं गवळणीला बोलले तेवढंच, त्याच्यानंतर पुढे त्यांना बोलायला वेळ भेटला नाही. बुवा तुमच्या गुरूंचं नाव खूप मोठं आहे, खूप म्हणजे खूप मोठं आहे. आज या समाजात सगळीकडे त्यांना मान सन्मान आहे. गेली अनेक वर्ष ते कार्य करतायत. तेजस पवार रत्नाकर महाकाळही कित्येक कार्यक्रम हे टॉप लेवलचे झालेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या गुरूंचा नाव उल्लेख मी काही वाईट केला नाही. मी फक्त एवढंच म्हटलं आता बघू गुरूंनी काय शिकवलं. आता त्याची गाणी मी देणार, तुम्ही विषय काढला, विषय छेडला, आता तो विषय मी फाडणार. त्यानंतर या ठिकाणी सूर्यकांत लाड यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहोत. बुवा गाणं गायलं. रिक्षानं बसली, टॅक्सीनं बसली, अहो किती बसली बोटी बसली. काय बुवा म्हणाले? होती समोर आणि झालीच माया. नंतर त्यांनी म्हणत नागडी तू आलीस माई, नागडी आलीस मैदानी. येड्यावानी मागून धावतोय येड्यावानी. तुझ्या मागून धावतोय येड्यावानी. नागडी आलीस मैदानी, तुझ्या मागून धावतोय येड्यावानी. त्यांनी विषय गायला. विषय आहे ऍक्च्युली त्यांना बोलायचं होतं वेगळंच मला वाटतंय आणि ते बोलले वेगळं. आणि त्यांनी त्याच्या आधी गाणं घेतलं, तू उपकार मान त्या गाडाचा. हा विषय तुला शेवटी पाहिजे वडाचं. आता ह्यांना काय बोलायचं होतं हे मला कळलं, तुम्हाला नाही कळलंय. नाही त्यांना पाहिजे पुढे ल लावायचा होता.
मुलगा नाही. तेवढे अजून ते प्रो झाले नाही. तो अजून आयफोन 15 पर्यंतच आहे. त्याला अजून 16 प्रो 17 प्रो व्हायला अजून वेळ लागेल. त्याच्यामुळे आयफोन 15 आहे. मला वाटतं 14 ची उपमा नाही देणार मी, आयफोन 15च आहे. त्याच्यामुळे तू कसं आहे ना ते विषय तुम्ही कायला वडाचं. अरे सत्यवान, अरे येड्या, तुझं प्राण आणलं कोणी आणलं? त्या सावित्री, तुझ्या बायकोनी तुझं प्राण त्या यमाकडे याचना करून आणले. ती एवढी हुशार बायको, तुला चरित्रवान बायको मिळाली की यमाने दिलेल्या 3 पणाची बरोबर उत्तर मागून तिने तुझे प्राण ओढावून घेतले त्या यमाकडून. तो यम तुला घेऊन चालला होता त्या दिशेकडे की सावित्री त्याच्या पाठून पाठून जात होती. आणि त्यावेळी त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तिने बरोबर दिली आणि तेव्हा सत्यवाला तुझे प्राण पुन्हा आले. आणि आज त्याच सावित्रीला तू म्हणतोस की तू उपकार मान त्या झाडाचं, तुला शेवटी पाहिजे वडाचं. ओके 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 बॉस, ओके एक्सेप्टेड. तर सत्यवालाचा विषय आणि चालू कुठली होती? अरे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने आपण फुलच्या गुन्ह्यात. अरे बायको तुझी मी रडून रडू. आता या रडात हा माझा सत्यवान आणि मी सावित्री. बरोबर ना? जो है वो है. बरोबर की नाही? शक्ती तुरा सत्यवान सावित्री. अरे बायको तुझी मी रडून रडू सांगते साऱ्या जगात. नव्हतं आलं रे माझ्या मनात, नव्हतं आलं रे माझ्या मनात, मेला सत्यवाला एका क्षणात. माझ्या मनात मेला सत्यवाला
तुम्हाला अजून शिकायची गरज आहे तोच हा विषय आहे. गुरु सारखाच लागलाय हा गायला, बाकी काही विषय नाहीये. बरं गाणी आवडतायत ना? बघा आपण काही वाटत आम्हाला पण लय येतात काढतात आणि आम्ही गाऊन गाऊन थकलो. ऐकलंय ना तुम्ही गाण्या माझ्या बऱ्याच? गाऊन गाऊन आता थकलो आणि आता ह्या अश्लीलपणाला मुकलो असं झालं. कंटाळा आला एक पॉइंटला जाऊन आता म्हणजे कसा माकलबाचा शिष्य आहे ना दामाट तुमचे परत काही ते आपण बोलले असते जाऊ दे या बारा युट्यूबला जाणार आहे. आम्हाला माहितीच होतं गवंडी हेच विषय येणार, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय येणार नाही. आणि म्हणून बुवाने एक विषय गायला, रिक्षाला बसली टॅक्सीला बसली, ना गडी तू आलीस मैदानी, म्हणजे तू ना गडी मग जर ना गडी ना बाई असं लावायला पाहिजे होतं की नाही. बघा विषय कसा आहे, ना गडी ना गाड्या, ना गडी ना गाड्या, म्हणजे ना गडीत जमायस म्हणजे गडीत जमा नाहीस आणि बाई काही जमा नाहीस असं काहीतरी. मला वेळ दिलाय तुम्ही, त्या वेळेतच मी बाई करणार म्हणून मी तशी गाणी घेतली. नाही तर सांगा मी डायरेक्ट गाणीच घेते, शेवटची 2 गाणी घेते आणि बंद करून टाकते. तरी मी अंतरे नाही मारले म्हणून म्हटलं स्वतःचा बाबू असा विषय असो. नाही साठी मत करो बॉस, यांना वो 15 मिनिट भी नहीं देगा मैं. 10:30 पर्यंत मी तिथे लागते तर नको तसं. तर बुवानी विषय गायला की शिखंडी हे भीष्माला मारण्यासाठी गेले होता. तर शिखंडी ना बाई ना बाप्या. या ठिकाणी तेजलताई शहीद सचिन कदम यांची गवळण चलचल माधवा ही तुमच्या आवाजात ऐकायची आहे. त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ठीक आहे, प्रयत्न करूया नंतर, पण आधी हा विषय जरा सॉल्व्ह करूया, विश्लेषण करूया. बुवाचे गाताना जे गाताना ते समाजाला समजून घ्या, पटवून द्या. काय सुवर्ण नाही बरोबर ना? जे आपण गातो ते समाजाला पटवून द्या. आता मी जेवढी गाणी गायली ती समाजाला पटवून दिली. बाबा का मी कसं गाणं रचलं, कशासाठी रचलं, तर ते पटवून द्या. तर हा विषय आहे, शिखंडी जेव्हा भीष्माला मारायला जातो तेव्हा तो ना बाईत ना बाप्यात त्याचं का शिखंडीलाच का तिथे पाठवलं जातं, कारण ते लिहिलेलं असतं. त्या भीष्माचा जो मृत्यू आहे तो तसाच लिहिलेला असतो आणि हे त्याला माहिती असते की त्याचा बापाचा गळा भरल्यानंतर जेव्हा तो स्त्री रूप पाहिल तेव्हा त्याला स्व इच्छेने मरण येईल, ही ती कथा आहे. आणि म्हणून बुवा तुम्ही शिखंडीचा विषय लावला आणि त्याच शिखंडीच्या विषयावरून मी तुम्हाला बघा हे देते, कारण की पहिला तुझा बापाचा घडा भरला होता ना, तुझ्या बापाचा घडा भरला होता हे तुला समजत नाही का? तुझ्या बापाचा भरला ना गडा, मग तुला समजत नाही का माकडा? बघा आता कसा, आता माकड मी बोलत नाही, विषय बघा कसा. अरे असा कसा रे डोक्याला येडा, विचार कर ना बुवा तू थोडा, तुझ्या बापाचा भरला
आपलं या संपूर्ण मित्र परिवारासाठी आणि घाणेकर गोवांसाठी. बरोबर? तर बघा थोडक्यात थोडी आपण करून घेऊया दोन्ही शाहिरांकडून, त्यांनाही वेळ मिळू दे. कारण की जरी ते माझ्यासमोर पहिला असते तरी तुमचे सगळ्यांचे आपले तुमचा बाबू आहे तो. बाबूला आपण वेळ देऊया. त्याच्यामुळे बघा सर्वात पहिलं जे आयोजन केलेलं आहे, आयोजन करणं म्हणजे खायचं काम नाही मित्रांनो. आयोजन करणं म्हणजे खायचं काम नाही. असं केलं की बसायचं, असं केलं की उठायचं, असं केलं की बसायचं. आयोजन करणं खायचं काम नाही. या आयोजनात सगळ्या गोष्टी या काटेकोरपणे पाळायला लागतात. मग ते वेळेचं बंधन असू दे, शाहिरांचा मान सन्मान असू दे, आलेल्या लोकांचा मान सन्मान. गेल्या बऱ्याच बारांना मला वाटतं माझं सोडा, पण मी एक सांगेन तुम्हाला आवर्जून समाजाला, तुमच्या समाजाला, की आमचं सोडा, आमचं नाव झालेलं आहे किंवा आमचं नाव, पण ज्या तुमच्या समाजाच्या गायिका आहेत सुवर्णताई शिंदे यांचा सन्मान तुम्ही वेळोवेळी करा. हे मी सांगेन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचा सन्मान करा आणि आज झालाय काही तुमचा सन्मान माझ्या बाजूला. आणि म्हणून अरे कामावर जायला उशीर झाला. बघा कसं काढाय आयोजन यांचं सगळ्यात भारी या टपलवारीची सारी करती तयारी. मग जल्लोष केलाय गावाला, जल्लोष केलाय गावाला मित्र परिवाराच्या नावाला. गडची साऊंड सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी विचार साऊंडवाल्यांचा केला गेला पाहिजे. कारण आज हा कार्यक्रम या ठिकाणी शशिकांत शिंदे मित्र परिवार यांच्याकडून या गाण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. तर बघा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम जे नित्य नेमाने करतात आमचे साऊंडवाले, त्यांचा एक छोटासा एक फक्त मुखडा घेत आहे. सगळ्यांचीच मागणी आहे आणि नक्कीच माझ्या मुखातून त्यांचं गुणगान गाणे माझं भाग्य आहे. कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत तेच पोहोचवतो. म्हणजे आमचा आवाज जरी बसलेला असेल तरी तो तुमच्यापर्यंत इझिली पोहोचवण्याचं काम ते करतात. आणि म्हणून बघा रेकॉर्ड करून घ्या. अरे इथं बी ऑर्डर तिथं बी ऑर्डर का म्हणते? कारण आमच्याच जोशी काकांचा कार्यक्रम होता फणसवडे गावचा हनुमान जयंतीचा. सगळीकडे 2-2, 4-4 महिने आधीच बुकिंग असते आणि म्हणून म्हणते अरे इथं बी ऑर्डर तिथं बी ऑर्डर. अहो साऱ्यांच्या आवडीचा हाय, असा साऱ्यांच्या आवडीचा अशा घडशी साऊंडचा नाद कोणी बी करायचा नाही. अशा घडशी साऊंडचा नाद कोणी बी करायचा नाही.
कशी तुला जवळ घेईन, तुला हवं नको ते देईन, मग मनातलं सारं तुझ्या समोर मी बोलून मोकळी होईन. चल चल माधवा, चल ना केशवा, चल माधवा, चल ना केशवा, चल माधवा, चल ना केशवा, चल माधवा, चल ना शेवटचा विषय. आज या कलेतून जो हिरा हरपला आहे, आज ते सगळं आपल्याला बघतायत. मी तर म्हणेन की त्यांनी स्वइच्छेने ते मरण घेतलं असावं, कारण की ते जागेवरती होते, त्यांची अवस्थाही बिकट होती, पाहण्यासारखीही नव्हती. आम्ही त्यांचे फोटो पाहिले, आमच्यापर्यंत बुवाचे फोटो पोहोचले, परंतु आज त्यांना असं वाटलं असेल की आज ही माझी अवस्था काय झाली. ज्या कलेत मी गाजवलेले आहे, जी लोककला मी गाजवली, ज्या कलेमुळे मला नाव मिळालं, आज जन्म माझं नाव राहिलं, जी गाणी मी समाजाला दिली, आज माझी अवस्था ही अशी. आणि त्या कुठलाही कार्यक्रम पाहायला येतानाची त्यांची उत्सुकता ही फार वेगळीच होती. मला नेहमी फोन करून बोलायचे, त्याच्याला सुद्धा कार्यक्रम आहे, मला यायचंय गं, पण मला जमतच नाहीये, शरीर साथ देत नाहीये. प्रत्येक वेळी घाणेकर बुवांचा आशीर्वाद पाठीशी असायचा. आणि म्हणून घाणेकर बुवा या छोट्याशा शाहिराकडून ही तुमची प्रतिस्पर्धी कधीतरी असलेली शाहीर, की तुमचे आणि माझेही सामने जेव्हा हाऊसफुल गेलेले आहेत, अशा माझ्या वडिलांसमान असणाऱ्या, माझ्या गुरूंसमान असणाऱ्या